आज आपण करणार आहे मालवणी पद्धतीचं चिकन. तर यासाठी ना मी अर्धा किलो चिकन घेतलेले आहे. कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण, आलं आणि अर्धा ओलं खोबरं घेतलेलं आहे अर्धं, आणि कांदा 2 कांदे घेतलेले आहेत मोठे चिरून, आणि एक बारीक लसूण पेस्ट, आणि हे मालवणी मसाला. तर आता हे मिक्सर करून घ्यायचं आधी. तर त्यासाठी ना आता हिरवी मिरची, लसूण, आलं, हिरवी मिरची, लसूण, आलं आणि कोथिंबीर आता हे मिक्सर करून घेतलं, हे पेस्ट करून घेतली याची. आता हे मॅरिनेशन करायचं चिकनला या हिरवी मिरचीच्या पेस्टचं. धना पावडर टाकली याच्यात. परत मॅरिनेशनसाठी हिरवी मिरचीचं वाटण केलेलं आहे ते, धना पावडर आणि हा मालवणी मसाला. तर त्याचा व्हिडिओ टाकलेला आहे मालवणी मसाल्याचा मी, तर पहा जाऊन. आणि आता हे 2 चमचे मालवणी मसाला आणि 1 चमचा थोडंसं कमी मीठ टाकले. आता हे सगळं हाताने चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मॅरिनेट करण्यासाठी अर्धा 1 तास, जसं तुमच्याकडे वेळ असेल 2 तासापर्यंत तुम्ही ठेवू शकता. आणि जास्त वेळ ठेवायचं असेल तर फ्रीजमध्ये ठेवा. कमीत कमी अर्धा तास तरी पण मॅरिनेट करून ठेवा, म्हणजे त्याचे फ्लेवर चांगलं उतरतं. आता हे झालं मॅरिनेट. आता इकडं आहे ना ते वाटण करून घ्यायचं ओल्या खोबऱ्याचं. त्यासाठी तव्यात तेल टाकलं, उभं चिरून घेतलेले कांदे टाकले 2 मीडियम साईजचे. आता हे मालवणी वाटण करण्यासाठी ना जास्त लाल नाही होऊन द्यायचा हा कांदा, असा एकदम काळा नाही होऊन द्यायचा लाल. थोडासा असा लाल व्हायला लागला का काढायचा. तेल टाकून भाजून घेतला हा कांदा थोडासा, एकदम असा गव्हाळ भाजून घ्यायचा. आणि मग त्याच्यातच आहे ना मी खोबरं, ओला नारळ टाकला अर्धा आहे हा, किसून घेतला. थोडंसं तेल टाकलं. आता हे चांगलं परतून घ्यायचं व्यवस्थित. आता हे मिक्सर करून घ्यायचं. हे आहे ना, हे वाटण आहे ना पाणी न घालता केलं ना तर 8 दिवस टिकतं. आता हे मिक्सर करून घेतलं व्यवस्थित याचं. इकडं आता कढई गरम घेतली. तेल टाकायचं त्याच्यात आपल्याला पाहिजे तेवढं. मी 2 पळ्या टाकले, 2-2.5 पळ्या टाकून घ्यायचं. त्याच्यात ठेचलेलं लसूण टाकला. एक बारीक चिरलेला कांदा टाकायचा. परत लसूण थोडासा लाल झाला ना मग एक कांदा टाकायचा चिरून. परत आपण मॅरिनेशनमध्ये पण मसाला वापरलेला आहे मालवणी. मी टोटल हा 3-3.5 चमचे मसाला वापरला. हा इथे 1 चमचा टाकला आणि ते वाटलेलं
ओल्या नारळाचं आणि कांद्याचं वाटण टाकायचं. हा मसाला जास्त तिखट नाही आहे, त्याच्यात बेडगी मिरची वापरलेली आहे ना, त्यामुळं आता हे सगळं चांगलं मस्त परतून घ्यायचं व्यवस्थित आणि त्याच्यात हे मॅरिनेट केलेलं चिकन घालायचं. ते घातल्यानंतर पण चांगलं व्यवस्थित परतून घ्यायचं परत. मीठ तर पण वाटणात टाकलेलं आहे. चांगलं परतलं ना, गरम पाणी करून घ्यायचं आणि ते टाकायचं. आता हे शिजलं, तयार झालं.